तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा असा व्हिडिओ बनवायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर नमस्कार मित्रांनो, मी आहे वेदांत शिंदे। मी आज तुम्हाला शिकवणार आहे की हा व्हिडिओ येतो कसा एडिट करायचा। मी आज तुम्हाला ना एकदम सोप्या भाषेत व्हिडिओ एडिटिंग शिकवणार आहे। तर व्हिडिओ लाईक प्रत्येक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन पहिल्यांदा चला तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर सोबतच मित्रांनो, ह्या व्हिडिओचं लागणार आपलं ऑल मटेरियल आहे ना, तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इझिली भेटून जाईल। तिथून आपण इझिली डाउनलोड करून आहे ना घेऊ शकता। तर चला मित्रांनो, जरा नाही वेळ घालवता आपण आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, आपल्याला ना हा व्हिडिओ बनवण्यासाठी प्ले स्टोअरवरून सुपर पेन प्रो हा ॲप डाउनलोड करायचा। त्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरून कॅपकट प्रो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो। तर ते डाउनलोड केल्यानंतर ना पहिल्यांदा आहे ना सुपर पेन ओपन करून UKचं सर्व्हर आहे ना ते कनेक्ट करून घ्यायचं आहे। कनेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल। त्यानंतर ना बॅक येऊन आपलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे ना ते ओपन करायचे। तर अशा प्रकारे कॅपकट प्रो ओपन केल्या अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल। तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आहे ना इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ना मी जो व्हिडिओ दिलेला आहे ना तो इथे सिलेक्ट करायचे। हा व्हिडिओ सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे। त्यानंतर ना आपला बेटमार्कचा व्हिडिओ आहे ना तो इथे ॲड होऊन जाईल। तर आता ह्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते एक्स्ट्रॅक्ट ओढवण्याचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर ना आपला सॉन्ग आहे ना तो इथे इझिली भेटून जाईल। त्यानंतर ना आता हे एक्स्ट्रॅक्ट झालेल्या सॉन्गवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे। त्यानंतर ना इथे बीट्स नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून आता जिथे जिथे बीट्स चेंज होतील ना तिथे तिथे बीट्स ॲड करायचे। तिथे ॲड बीटवरती क्लिक करायचे। आता 1 पासून 2, आता 2 पासून 3 झालं ना तरी ते ॲड बीटवरती क्लिक करायचं। तर असं तर बघू शकता मित्रांनो। तर अशा प्रकारे सगळे बीट्स ॲड करून घेतल्यानंतर ना ते बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर ना आता या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते रिप्लेस नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावर क्लिक करायचे। त्यानंतर ना फोटोजमध्ये जाऊन आपला कोणताही एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचा। इथे फोटो सिलेक्ट केल्यानंतर ना स्टार्टिंगला यायचं। त्यानंतर ना 2 बोटाने मोठं करून पहिल्या बीटवरती येऊन ते स्प्लिट नावाचं ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचे। असं प्रत्येक बीटवरती प्रत्येक व्हिडिओच्या लेअरला असं स्प्लिट करायचे। तर अशा प्रकारे स्प्लिट केल्यानंतर ना तर मी आता हे पुढचं सगळं करून घेतो, स्प्लिट्स आणि बीट्स ॲड करून घेतो स्प्लिट करून। तर बघू शकता मित्रांनो, मी आहे ना बीट्स स्प्लिट ते सगळं करून घेतलेलं आहे। तर आता पहिलं स्टार्टिंगला येऊन पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जायचं। त्यानंतर ना इनमध्ये येऊन रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। 2 नंबरच्या लेअरवरती यायचे। त्यानंतर ना ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये जाऊन रॉक हॉरिझॉन्टली नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। 3 नंबरच्या लेअरवरती जाऊन रॉक व्हर्टिकली, 4 नंबरच्या लेअरवरती येऊन रॉक हॉरिझॉन्टली ते 2 सेकंडच्या बीटवरती लेअरवरती यायचे, म्हणजे 5व्या लेअरवरती। त्यानंतर ना ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथे रोटेशन ओपनिंग नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो बघायला भेटेल, तो इथे सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर ना आता 4 सेकंडचे लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जायचे। त्यानंतर ना इनमध्ये येऊन स्वूश नावाचा ॲनिमेशन आहे ना तो इथे सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। 4 सेकंद 10 फ्रेमच्या बीटवरती येऊन म्हणजे लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जायचं। त्यानंतर ना इनमध्ये जाऊन पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। पुढच्या लेअरवरती यायचे, म्हणजे आपल्याला 4 सेकंद 20 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये जाऊन रेक्टँगल आउट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर ना आपली मेन बीट म्हणजे 5 सेकंदवरची बीट म्हणजे लेअरवरती यायचं 5 सेकंडच्या। त्यानंतर ना ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डिझॉर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे। त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 6 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इथे कॉम्बोवरती येऊन डायनॅमिक शेक 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। 7 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवर क्लिक करून ट्रेसेक्ट 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। 8 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डिझॉर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं, मग ॲड केला तो। त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या
9 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक हॉरिझॉन्टली नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. पुढच्या लेअरवरती जाऊन रॉक व्हर्टिकली लास्टच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवर क्लिक करून स्ट्रेच एंड नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे. त्यासाठी आपल्याला ते इफेक्टचं नावाचं ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन वरती हॉरिझॉन्टल रील नावाचा जो इफेक्ट आहे ना तो इथे सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर याला 3 बीट सोडायच्यात आपले 1 2 3 बीट सोडून 4थ्या बीटपर्यंत आपल्याला हे इफेक्ट आहे ना ते ॲड करायचे. म्हणजे आपल्या म्हणजे आपण जिथे रॉक व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली ॲड केलं तर तेवढ्याला आपल्याला हा इफेक्ट ॲड करायचे. त्यानंतर आता डायरेक्ट इथे यायचे 4 सेकंडच्या बीटवरती. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ते नाईट क्लबमध्ये जाऊन शेक नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून 1 बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर इथे आपल्याला स्टार्टिंग व्हिडिओ या लेअरच्या स्टार्टिंगला येऊन इथे की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर एंडिंगला येऊन इथे की फ्रेम ॲड करून ते मध्ये यायचं. त्यानंतर मध्ये नाही स्टार्टिंगला यायचं. त्यानंतर इथे याची म्हणजे पहिल्या की फ्रेमवरती येऊन स्टार्टिंगला येऊन इथे स्पीड आहे ना 15 ठेवून इंटेन्सिटी 10 ठेवायची. त्यानंतर पुढच्या बीटवरती येऊन काय करायचं नाही. त्यानंतर आता आणखी एकदा 5 सेकंडच्या बीटवरती येऊन आणखी एकदा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन नाईट क्लबमध्ये येऊन शेक नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर व्हिडिओच्या लास्टपर्यंत याला ॲड करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचे. पण ह्याला सुद्धा ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचं. मगच की फ्रेम आहे ना ते ॲड होऊन जाईल. तर आता आपल्याला 5 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन मेटर नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे आपल्याला कसं ॲड होईल तसं सोडून द्यायचं. त्यानंतर इथे 7 सेकंडचे ते 00 थोडं मागे येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं. त्यानंतर लाईट इफेक्ट्समध्ये येऊन कॉलिजन स्पार्क नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते थोडं म्हणजे कसं आहे तसं ॲड करायचं. त्यानंतर 8 सेकंद 10 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं. त्यानंतर स्प्लिटमध्ये येऊन 3 लेअर मिरर नावाचे इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 1 बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. ॲडजस्टवरती क्लिक करून ते व्हर्टिकल आहे ना आपल्याला कसं हवं आहे तसं ठेवायचे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आपला व्हिडिओ जो तो बनवून रेडी होऊन जाईल. तर अशा प्रकारे तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातले ते एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर इझीला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर बघू शकता मित्रांनो. तर अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंगची ट्युटोरियल्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.